12th मॅन उरण टीम 12th मॅन येऊ द्या. चला हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट आहे मिथिलेश सर. या एक चांगली खेळाडू वृत्ती आहे की माझ्यापेक्षाही आणखी एक खेळाडू होता ज्याची कामगिरी चांगली होती आणि म्हणूनच हा मॅन ऑफ द मॅच अरबाज कडून मिथिलेश यांना डेडिकेट केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या वतीनं. हा मॅच या दोन खेळाडूंनी गाजविला आणि डेडिकेट केला जाणारा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी दिला जातोय. तदनंतर फायटर ऑफ द मॅच वैभव सरांना मी विनंती करतोय. वैभव सर या. संघ जरी हरला असला तरी निश्चितपणे या सामन्यामध्ये आपण एक चांगली फाईट केलेली आहे आणि या मॅचचा फायटर अवॉर्ड सर तुम्हाला वैभव सर मिळतंय. कसं वाटतंय? खूप चांगला एक्सपिरियन्स होता आमचा. आर्मीचा फर्स्ट सीझन आहे. खूपच छान वाटलं. आयोजन वगैरे खूप छान होतं. तर लुझिंग साईडमुळे आम्हाला तर काही जास्त होप्स नाही आहेत. ठीक आहे, पुढच्या वर्षी आम्ही चांगलं कमबॅक करू. बरं सर, आयुष्यामध्ये दररोज आपला एक डॉक्टर असल्या कारणास्तव एक बिझी शेड्यूल असतं. त्यामध्ये काही दिवस आपल्याला क्रिकेट खेळायला मिळतंय. काय म्हणाल या संपूर्ण आयोजनाबद्दल? नाही, आमचा क्रिकेट रेग्युलर चालू असतं. त्याच्यामुळे असं काही नाही की थोड्या दिवसासाठी, पूर्ण सीझन आम्ही खेळत असतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नक्कीच पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगलं कमबॅक करा आणि आपल्या संघाला विजेतेपद संपादन करून द्या. चालूया प्रेझेंटेशन बॅक बॉक्स मधून एका नव्या सामन्याच्या दिशेनं आपण चालूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. एक महत्वपूर्ण सूचना आहे. गाडी क्रमांक MH46DA 2849 2849 या क्रमांकाच्या गाडीमुळे त्या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी आलेले आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो, गाडी चालक, वाहन चालक किंवा मालक MH46DA 2849 2849 या क्रमांकाच्या गाडी चालकाला विनंती आहे की आपण गाडी आणि त्या ठिकाणी जो अडथळा निर्माण झालेला आहे तो दूर करायचा आहे. हा, इथून सूचना येतात की जर जामर लागला तर त्या गाडीला फाईन पडला जाईल. तेव्हा 2849 क्रमांकाची गाडी जी आहे कृपया लगेच बाजूला करा. जामरमुळे जर आपल्याला फाईन पडलं तर नक्कीच आपल्याला थोडासा फटका पडू शकतो. ही सूचना लक्षात घ्या. इथल्या सिक्युरिटी गार्डच्या वतीनं ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया चला आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू फिल्डिंग बॅटिंग. आपला 12वा खेळाडू लगेच या. उरण आणि पनवेल. पण लाईव्ह आहे, थोडस जर एखादा खेळाडू जर या ठिकाणी पाठवता आला तर बरं होईल. तो चलते हैं मैदान के अंदर. RML डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 का एक शानदार कारवा दौर चलता हुआ. आज का ये दूसरा दिन यानी कि अंतिम दिन में ये प्रतियोगिता चलती हुई. नया मुकाबला उरण बनाम पनवेल प्राइड के बीच. एक ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ. एक ओवर के बाद कुल मिलाकर 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए बिना किसी नुकसान के साथ सजी हुई और एक मंझी हुई शुरुआत. अब घेरा समाप्त होता हुआ. 30 गज का घेरा 30 यार्ड सर्कल के बाहर. अब कुल मिलाकर 5 खिलाड़ी तैनात किए जाएंगे जहां से एक रणनीति को आंका जाएगा. दूसरी ओवर की फर्स्ट बॉल, टॉप है जी, हवा में बॉल, गेट के नीचे खिलाड़ी
और कोई गलती नहीं, गलती की कोई गुंजाइश नहीं। पहले विकेट का पतन आता हुआ, विकेट नंबर 1 मैदान से वापस चलता हुआ। अजय लहासे स्ट्राइक एंड के ऊपर। इस बार हल्के हाथों से गेंद को पुश किया, शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में। वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल यहां पर मिलेगा। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर, आगे चलकर 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लगभग देखा जाए तो अब तक 8 गेंदों का खेल दोस्तों यहां पर समाप्त होता हुआ। पहली ओवर की पूरी की थी सागर ने, जहां पर 11 रनों को खर्च किया था। दूसरी ओवर लेकर आए हैं सचिन, और सचिन ने अब तक शानदार स्पेल पूरा किया है, क्योंकि इस ओवर की बात करें तो पहली गेंद के ऊपर विकेट आया, दूसरे गेंद के ऊपर सिंगल, और तीसरी गेंद के ऊपर भी डॉट बॉल यहां पर समाप्त होता हुआ। इस बार अच्छी गेंद, स्लो मोशन एक्शन में इस गेंदबाज का फॉलोअप देखा जाए तो बिल्कुल ठीक ठाक नजर आता हुआ। धीरे से आते हैं ऑफ स्पिन या फिर लेग स्पिन के साथ गेंदबाज बल्लेबाज को थोड़े से चकमा देते हुए। इस बार अक्रॉस द लाइन आकर खेलने का प्रयास, जमीन को चूमती हुई है गेंद। सिंगल यहां पर मिलेगा। एक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान के साथ। अजय लहासी और डॉक्टर रोशन पाटिल फिलहाल ये जोड़ी मैदान के अंदर, और गेंदबाज सचिन अपने इस निजी ओवर का अंतिम बॉल लेकर। एक बार फिर स्लॉक स्वीप, जहां पर खिलाड़ी मौजूद हैं। 4 ओवर का मुकाबला है, जहां से देखा जाए तो 45 ये आंकड़ा या 50 आंकड़ा एक महफूज माना जा सकता है, लेकिन ऐसे हालातों में पहले फर्स्ट इनिंग्स की बात करें तो उतने रन आ नहीं रहे हैं। एक बात करें तो निश्चित तौर पर तलोजा और पनवेल वॉरियर्स के बीच मुकाबला हुआ था, तब रन बने थे, लेकिन उसके बाद कोई भी टीम पहले पड़ाव में रन बनाने में कामयाबी हासिल नहीं कर पाई है। जितने भी मुकाबले हुए चेसिंग में अच्छे रन बनाए जा चुके हैं। इस ओवर की बात करें तो इस ओवर में महज 3 रनों को खर्च किया, यानी कि 2 ओवर के बाद 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। नए गेंदबाज का चयन प्रणव। एक बार फिर क्रॉस खेलने का प्रयास, खिलाड़ी मौजूद हैं। इक्का दुक्का से अब काम चलने वाला नहीं है, क्योंकि स्कोर बोर्ड पूरी तरह से धीमी गति के साथ आगे बढ़ता हुआ। अगर गेंदबाजी की करते समय डिपेंड करना हो तो लगभग इस मैदान के लिहाज से देखा जाए तो 24 गेंदों में 40-45 रन आने चाहिए। इस बार हवा में बॉल, पूरी तरह से कोशिश की थी, लेकिन इस पूरे कोशिश के लिए जोरदार तालियां भी बजनी चाहिए दोस्तों। खुद के ऊपर निराशा जताते हुए ये खिलाड़ी एक और डॉट बॉल का खेल समाप्त होता हुआ। प्रणव फिलहाल यहां पर गेंदबाजी की कमांड संभाले हुए अगली बॉल लेकर। इस बार अपर कट करने का प्रयास था, लेकिन गेंदी में उछाल ज्यादा था, तेजी भी ज्यादा थी, और
इसी उछाल के कारण गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट बॉल का खेल समाप्त होता हुआ। इस बार वही कोशिश थी और नतीजा भी वही आया। टाइमिंग नहीं है, संतुलन नहीं है, पूरी तरह से गेंद के लाइन में आकर खेलने का प्रयास भी नहीं है, दूर से खेलने का लगातार प्रयास किया जा रहा है। इसी के कारण उतने ज्यादा अच्छे स्ट्रोक भी नहीं देखने का मौका बना। 17 रन स्कोर बोर्ड के पर बने हैं, एक विकेट खाली निश्चित तौर पर गिरी, लेकिन उसका कुछ लाभ नहीं अब तक उठाया बल्लेबाजों ने। ओवर नंबर 3 यहां पर समाप्त होता हुआ। 3 ओवर के बाद 18 रन एक विकेट के नुकसान के साथ, जिनमें 2 एक्स्ट्रास थे, यानी कि 16 रन बल्ले के साथ आए थे। 2 रन 22, एक वाइड। चौथा ओवर यानी कि अंतिम ओवर। पिछले 2 मुकाबले हमने देखे हैं, नेक्स्ट इनिंग्स यानी कि सेकेंड इनिंग्स में 2 ओवर या 3 ओवर में समाप्त हुए। इस मुकाबले के लिहाज से देखा जाए तो उसी प्रकार का यह मुकाबला होने वाला है, क्योंकि रनों की तुलना उतनी ज्यादा नहीं है, क्योंकि 18 गेंदों में महज 18 रन बने। इस बार अच्छी कोशिश, अच्छा स्ट्रोक, यानी कि वहां पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन बावजूद ये गेंद गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए, 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 22 रन। पहले ओवर में गेंद आए थे 6, जिनके ऊपर 11 रन बनाए। दूसरे ओवर में 3 आए, तीसरे ओवर में 4 आए, यानी कि दूसरे और तीसरे ओवर में 12 गेंदों में महज 7 रन खर्च किए गेंदबाजों ने। और इसी के कारण यहां पर स्कोर बोर्ड थोड़ा सा धीमा चलता हुआ। अगली बॉल, इस बार दूर से खेलने का प्रयास था। अंपायर दोनों बाएं को फैलाते हुए कहेंगे कि इट इज अ वाइड बॉल। वाइड्स के साथ 1 रन यहां पर इजाफा। अगली बॉल, इस बार टैपिंग बॉल, सिंगल यहां पर जरूर मिलेगा। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 24 रन। नेक्स्ट मैच उल्वे बनाम खोपोली। दोनों टीमों के कप्तानों से विनती है कि आप प्रेजेंटेशन बॉक्स में आकर टॉस करें। इस बार हवा में बॉल, ऊंचाई ज्यादा है, एलिवेशन कम था, और ये देखिए खूबसूरत कैच यहां पर पूरा किया। मैदान के अंदर डॉक्टर विशाल गावन। बिल्कुल, उरण टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था, लेकिन ये जो निर्णय है उनके ऊपर उल्टा गिरता हुआ। इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, सिंगल यहां पर मिलेगा। पंडित सर, देखा जाए तो सिंगल के साथ यहां पर बात बनने वाली नहीं है, क्योंकि उतना स्कोर यहां पर नहीं बना है। 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर, लगभग 22 गेंदों का खेल यहां पर समाप्त हुआ है। 2 गेंदें शेष बाकी। इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर खेलकर निकाला है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन गेंद अच्छी थी, प्रयास भी अच्छा था, लेकिन बावजूद नतीजे थे वो बल्लेबाजों के हाथ में गए। 6 रन। के साथ एक ऊंची उड़ान भरती हुई, अचानक से स्कोर में इजाफा। 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर। लास्ट बॉल दिस इनिंग्स। इस बार स्क्वायर लेग के ऊपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। यह आया एक और चौवा, यानी कि अंतिम 2 गेंदों में 10 रन आए, कुल मिलाकर 35 रन, यानी कि 36 रनों का यहां पर लक्ष्य रखता हुआ 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 36 रनों का लक्ष्य।
कैप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, कैप्टन यहाँ पर अच्छी पारी खेली है, जाते जाते इस इनिंग को अच्छा एक स्वरूप दिया है। 36 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है। क्या इस टारगेट को हासिल किया जाएगा या फिर डिपेंड करने में कामयाबी हासिल कर पाएंगे उरन के धुरंधर, देखने का एक मौका यहाँ पर मिलेंगे। तब तक चलेंगे टॉस के लिए टॉस बॉक्स में। बॉक्स एरियामध्ये दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। सुरुवातीला या ठिकाणी नाणेफेकीचा कोल उडवला जाईल। 4 षटकांचा सामना असेल। गणेश सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया। हेड इज अ कॉल, हेड आपला निर्णय सांगायचा आहे। बॉलिंग गोलंदाजी आपण स्वीकारलेली आहे। या स्पर्धेमध्ये आपलं स्थान काय आहे? हा सामना जिंकून आपण या स्पर्धेच्या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचू शकता की औपचारिकता शिल्लक आहे? काल आमचे 2 सामने अगदी अतितटीने आम्ही हारलो। एका रन 3 रन एक बॉल मध्ये पाहिजे होते, त्या 3 रन अपोजिट टीमने काढल्या होत्या। पण आता आमचा हा तिसरा जो सामना आहे तो आम्ही पूर्णच्या पूर्ण ताकदीने खेळणार आहोत आणि अपोजिट टीमला नक्की हरवणार आहोत। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। चांगला खेळ करा आणि या स्पर्धेतील आव्हान या ठिकाणी टिकवून ठेवा। चलूया एक नवीन सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येईल, तद्वार आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून चलूया। आवाज ऐकायला मिळेल नितेश पंडित सरांचा। धन्यवाद। दुपारचे अगदी 12 वाजून काही मिनिटं होत आहेत। आपण सामना अनुभवतोय चौथा, अर्थात उरण इंडियन्स विपक्ष पनवेल प्राईड। उरण इंडियन्स संघानं आतापर्यंत टार्गेट सेट केलंय ते पनवेल प्राईड संघापुढे 36 धावांचं, 37 धावांचं 36, खरं तर 35 धावसंख्या उभारल्याने 36 धावांचं टार्गेट सेट केलंय। किंबहुना निश्चितच हा सामना परत एकदा प्रेक्षकांच्या एक रोमांचकारी रोमहर्षक सामना भेटीस येईल अशी अपेक्षा आहे। ज्युरी रेफरी आमचे अंपायर आपण पाहू शकाल संदीपजी जोशी आणि त्यांच्या समवेत वाडकर सर हे या सामन्याचे ऑफिशियल्स आहेत। म्हात्रे सर आहेत आणि अगदी त्यांच्या उत्तम अशा न्यायदानातून हा सामना पूर्ण होईल। सलामीची जोडी पनवेल प्राईड मैदानाकडे उतरली जातोय। 12th मॅन 12वा प्रतिनिधी आणि गोलंदाज निश्चित तेजस। आणि मला वाटतोय निश्चितच उरण उरण इंडियन्सला अखिलची थोडीशी उणीव भासेल, कारण गतवर्षी अखिलनं मला वाटतोय एक चांगलं छान खरं तर योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं। अनेक बेस्ट परफॉर्मन्स देणारे अनेक फलंदाज, अनेक क्षेत्ररक्षक, गोलंदाज या ठिकाणी ज्यांना चांगल्या प्रकारचा गतवर्षीसुद्धा सन्मान देण्यात आला। आजही संध्याकाळच्या सत्रात हे आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळेल। जाऊया फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडकडे आहे किरण आणि तदनंतर नॉन स्ट्राईक एंडकडे असणार आहे सचिन मोगल। तेज तर्रार गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला असता, परंतु इथं तसं झालं नाही, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठे तारा दिला जात नाही या आहेत ते। आणि इथे शॉर्ट मिड विकेट कडून चेंडू सरळ डीप मिड विकेटकडे फेल झाला, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण धावसंख्येला प्रारंभ झाला, शुभारंभ झाला आणि उरण इंडियन्स संघाच्या या क्षेत्ररक्षकांना एक छानसं क्षेत्ररक्षण अगदी सीमारेषा लगत पाहायला मिळालं। गोलंदाज तेजस आपल्या कोड्यातील पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन जाईल सचिनसाठी। सचिन मोगल गोलंदाज फलंदाजी मार्कवरती सज्ज। मिसअंडरस्टँडिंग या वेळेला निश्चितच थोडासा का होईना
परंतु इथं मात्र तेजा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस नाही थांबणार चेंडू. सचिन मोकलच्या बॅटमधून आलेला वैयक्तिक आणि तदनंतर सांघिक पहिला चौकार. सुरेख मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलेला बॅक टू बॅक सचिन मोकलच्या बॅटमधून. या ठिकाणी मात्र हॅट्रिक ऑन हॅट्रिक वरती असणार सचिन मोगल. पाहायचं आहे या चेंडूवरती चौकार येतोय का, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का. अतिशय सुरेख चेंडू. इथं अगदी एसटीच्या वरून जाणारा, लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू सरळ निर्धाव जातोय आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय तेजस. पंचांच्या डाव्या बाजूनं ओर द विकेटनं मारा करतोय सचिन मोकलसाठी. सचिन सज्ज क्रीजमध्ये या अस्त्राचा स्वीकार करण्यासाठी. अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी, दोन्ही क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. तोपर्यंत पकडला झेल, संपला जातोय इथे सचिन मोकलचा खेळ. विशाल पकडला झेल आणि संपला सचिन मोकलचा खेळ. सचिन होईल बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना तेजसनं 2 चौकार लगावले सचिननं, परंतु त्या सचिनला थांबविण्यात यश मिळालं. आणि 1 विकेट्स. 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती उरण इंडियन्स कडून संपला गेला. आणि पाहू शकाल तेजसला तशा प्रकारच्या सूचना सातत्यानं घनश्याम पाटील डॉक्टर यांच्याकडून दिल्या जात आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला. गोलंदाजी मार्कवरती तेजा. अनुभव आणि अनुभवानं खरं तर क्रिकेटमध्ये कैक पर्व डॉक्टर घनश्याम पाटील खेळले. उरणचं सध्या एक अनुभवी आणि त्याचबरोबर उरणच्या टीमची एक लीडरशिप करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होतोय. अतिशय सुरेख खेळ. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय सागर उत्तम क्षेत्ररक्षक. इथं मात्र अतिशय सुरेख चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा लगत जातोय. इथं मात्र चेंडू अडवला. 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या. सागरनं स्वतःचं खातं उघडलं 2 धावसंख्येनं आणि या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11 आणि स्कोर बोर्डवरती पहिलं षटक 1 बाद 11. 4 एक्के खरं तर ऑन स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ते ठरलं जाईल. चित्र स्पष्ट थोड्या वेळात होईल. डाव निश्चित कुणाचा. आणि या मॅच मधील उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय रोशन. खरं तर रोशन पाटील, डॉक्टर रोशन पाटील कॅप्टन आहेत उरण इंडियन्स संघाचे. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. स्वतःच्या गोलंदाजीवरती भरोसा आणि म्हणूनच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ज्यांना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपणही फलंदाजी करताना एक चांगला टार्गेट सेट करू असं वाटलं, परंतु खेळ मात्र बदलला गेला. मैदानात निर्णय बदललाय का. इथं मात्र अतिशय सुरेख 1 बाउन्स बाउंड्री आपल्या बॅटमधून येतोय. सलामीवीर किरणच्या बॅटमधले खणखणीत चौकार.
क्या बात. इथं मात्र 77 नंबरचे जर्सी परिधान करून हा नवीन गोलंदाज रोशन पहिल्या चेंडूचा करपूस समाचार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. परत एकदा अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू सेट हिट केलाय. घनश्याम पाटील चेंडू मागे धावतायत, परंतु झेलनं हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी आलेला RMB ब्रँडेड सिक्सर. (16 to 15) 16 चेंडू 15 धावांची आवश्यकता. ऑन फायर रोशन. गोलंदाजीमधील पुढचा अस्त्र आखूट टप्प्याचा चेंडू. हा बॉली पद्धतीचा चेंडू. चेंडूवरती कडा प्रहार. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत धावसंख्या उभारली एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. आता 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. समीकरण जवळ आलं. 2 षटकांमधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके. परत एकदा अतिशय सुरेख फसवा चेंडू आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे सागर आला, ज्या सागरनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही तसं पाहता सूर गवसत आहेत सागरच्या फलंदाजीला. इथं मात्र किरणनं 1 षटकार 1 चौकार. अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कॉम्बॉक्सला देतोय वंदन. करतोय वंदन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ ग्रुप आलेला खणखणीत षटकार. या ठिकाणी षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपडालावरती 28 धावसंख्या. आता 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. स्टेटिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक. आपल्या बॅट मधून दाखवली नजाकत. सागरनं मात्र आपल्या बॅटचं तोंड उघडलंय. स्ट्रेट आलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक दमदार षटकार. डॉक्टर प्रीमियर लीग 2025 हे पर्व सुरू असणारी मॅच क्रमांकाच्या या दिवसातील 4थी उरण विपक्ष पनवेल प्राईड. आणि इथं मात्र आता फक्त 2 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ प्रतिस्पर्धी टीमकडून शिल्लक आहे, म्हणजे उरण इंडियन्स कडून आहे. आणि इथे मात्र AK-47 धाड धाड धाड. आता ही रणमसीन किंबहुना या किरणला थांबविणार का. संथ गतीचा चेंडू होता आणि 2 धावसंख्येबरोबर इथं मात्र स्कोर लेवल होतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली. स्कोर मात्र इथं आपल्याला स्कोर लेवल होताना दिसतोय. जर्सीकडे जर लक्ष दिलं निखिल तर AK-47 आणि AK-47 उरण इंडियन्सची अजय कोहली. गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुरेख आणि इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये की बॅटकट. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा.